आपको डरने की जरूरत नहीं है, क्योंकि हमारे साथ हमारे देवा भाऊ है। गृह खाता देवा भाऊ का है। यहाँ पे जो थे उनका सगळ्यात पहिले तर तुम्हा सगळ्या पत्रकार बंधूंचा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो। आणि आजचा जो विषय आहे तो विषय आहे वसई विरारमध्ये भारतीय जनता पक्षाची एक दहशत पसरवण्याचं काम हे मागच्या काही दिवसापासून सतत दिसत आहे। फक्त लोकांमध्येच दहशत नाही तर पत्रकारांमध्ये पण दहशत करण्याचं काम हे लोक करत आहेत। वसई विरारमध्ये गुंडाराज 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 बोलून बोलून इथल्या लोकांना इमोशनल करण्यात आलं आणि आज तेच लोक वसई विरारमध्ये गुंडाराज करतात। ही आदिती सिंग नावाची एक पत्रकार मुलगी आहे। हिला ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॅरेस्ट केलेला आहे, जर ते तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल की भारतीय जनता पक्ष वसई विरारमध्ये गुंडाराज पसरवण्याचं काम करतंय। प्रभू श्रीरामाच्या नावानं एखाद्या मुलीला कशा प्रकारे त्रास दिला जातोय हे तुम्ही पहिलं तिच्या तोंडातून ऐका आणि मग पुढे आम्ही तिघ जण तुमच्याशी बोलू। अदिती, काय झालं होतं, बोल, क्या हुआ था? मेरा नाम अदिति सिंह है। परसों मैं भाजपा का एक कार्यक्रम था, वहां पर कवरेज के लिए गई थी। उस दरमियान जब मैं प्रतिक्रिया लेने के लिए दोनों विधायकों के पास गई तो हर बार की तरह उन्होंने प्रतिक्रिया देने से बचने की कोशिश की। वो दोनों लोग वहां से निकल गए। हर बार मैं कोशिश करती हूँ, इसलिए मैं एक तरफा पत्रकार नहीं हूँ, पहले मैं ये कहूंगी। और ना मैं पेड हूँ, ना मुझे वहां पर भेजा गया था। दूसरी बात, जब उन्होंने प्रतिक्रिया नहीं दी तो मैं वहां गई जो आयोजन करता थे मयूरेश लाल, उनकी प्रतिक्रिया लेने के लिए। जब वहां पर मैं पहुंची उनकी प्रतिक्रिया लेने के लिए तो स्टेज से जो है जो संचालन किया जा रहा था, म्यूजिक की आवाज को बढ़ाया गया। तो मैंने रिक्वेस्ट की, जो वहां मेरे साथी पत्रकार थे उन लोगों ने रिक्वेस्ट की, उस बीच में जो धक्का मुक्की की जा रही थी तो उन लोगों ने रिक्वेस्ट की कि आगे देखिए लेडी है, इस तरह का सलूक मत करिए। लेकिन उन लोगों ने उसे ना सुनते हुए उन लोगों के साथ में हाड़-फोड़ जैसी भाषा का इस्तेमाल किया। और फिर उसके बाद में मैंने जब रिक्वेस्ट किया कि भाई जय श्री राम मैं भी बोल रही हूँ, उनको कहा कि आपके होते हुए मेरे साथ में ये जो घटना घटी है इसके लिए जिम्मेदार कौन है, इसके लिए जवाबदेही कौन है, उस शख्स को मेरे सामने लाया जाए। अगर अभी के अभी उस शख्स को मेरे सामने नहीं लेकर आया जाता है तो मैं समझ जाती हूँ कि पुलिस के अंदर कितनी काबिलियत है। वो उसी घटनास्थल पर था, उसी घटनास्थल से वो शख्स नदारत हो गया, वो पाताल लोक में समा गया, वो इंसान कहाँ गया मुझे बिल्कुल भी नहीं खबर है इसकी। मैं वहां चिल्लाती रही उस शख्स को लेकर आओ, नहीं लेकर आया गया। फिर उसके बाद जो उस कार्यक्रम के आयोजन करता थे मयूरेश लाल, वो स्टेज पर चढ़ते हैं और वो इस शब्द का इस्तेमाल करते हैं कि मुझे इसकी पूर्व कल्पना थी। मैं उनसे जवाब चाहती हूँ कि पूर्व कल्पना मतलब क्या थी आपको? या तो आप इसे मेरी प्लानिंग बताना चाह रहे हैं या तो ये आपकी प्लानिंग थी मेरे साथ में बदसलूकी करने की। तो एग्जैक्टली ये क्या था? वो जिम्मेदार व्यक्ति है अगर तो उन्हें जवाबदेही के साथ में कोई भी वक्तव्य करना चाहिए। अब इस घटना के बाद में जब ये वीडियो वायरल होने लगा तो तमाम तरह के लोग कमेंट कर रहे हैं कि कोशिश की जा रही है और मर्यादित काम किया जा रहा है। इसका मुझे ज्यादा खेद है। हमारे राम ने, हमारे मर्यादा पुरुषोत्तम राम ने इस तरह के कर्म हमको नहीं सिखाए हैं। मेरा विरोध ये है, मैं किसी राजनीति से नहीं हूँ और यहाँ जो लोग हैं वो लोग अपनी राजनीतिक चक्कर बाहर उतार कर आए हैं। जो लोग मेरे समर्थन में हैं उनका मैं तहे दिल से शुक्रिया करती हूँ। और इसी के साथ में मुझे जो पेड़ बताने की कोशिश की जा रही है ये समाज के सामने है। क्या अगर महिला के साथ में बदसलूकी होती है तो क्या उसके खिलाफ आवाज उठाना क्या पेड़ घटना होती है? अगर आप पेड़ बोल रहे हैं तो इसे आपको सिद्ध करना पड़ेगा। और दूसरी बात, कई लोग तमाम तरह के जो वर्ड्स इस्तेमाल कर रहे हैं, लगातार कमेंट्स कर रहे हैं, उसके चलते ये जो फेक अकाउंट से कमेंट्स कराए जा रहे हैं उसके चलते मैं हैरत हो रही। और एक और चीज मैं बताना चाहूंगी, मैंने कोई गलत काम नहीं किया है। मेरा पेज जपने जैसी कोई भी काम ना करे। मैं लड़की हूँ और मैं लड़ सकती हूँ। मैं उस मर्यादा पुरुषोत्तम श्री राम की वंशज से हूँ। वो क्षत्रिय थी और मैं क्षत्राणी हूँ। अगर मुझे दुर्गा बनने पर मजबूर किया जाएगा तो मैं पीछे नहीं हटूंगी। पूर्ण आता ऐकलं। खरं तर ही मुलगी उत्तर प्रदेश मधनं येते। ती ते आल्यापासून मी त्या मुलीला पाहतोय, ती मनसे बीट कव्हर करत होती। ते सगळ्याच बातम्या नसते, म्हणजे मला असं काय कधी ती दिसली नाही कुठल्या प्रेस कॉन्फरन्सला किंवा कुठल्या कार्यक्रमाला, असं दिसलं नाही। ती तिची मेहनत करते, तिच्याकडनं प्रामाणिक लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याचा प्रयत्न करते। परंतु एखाद्या वेळेला एखादी मुलगी जर तुम्हाला म्हणत असेल की थोडा आवाज कमी करा, मला बाईट घ्यायचा आहे,
म्हणून जर तुम्ही तिच्या अंगावर गुटखा खाऊन तिच्या अंगावर जाणार असाल आणि तिच्याशी बोलताना तुमच्या तोंडातलं जे काय त्या मुलीच्या अंगावर जात असेल आणि ती मुलगी जर तुम्हाला त्याचा विरोध करत असेल तर ती विरोधी झाली, देशद्रोही झाली, प्रभू श्रीरामाची विरोधी झाली. मला असं वाटतं की प्रभू श्रीरामांच्या नावावर हे लोक काय चालवलेलं आहे कळत नाही. आणि आज ती इथे बसली, ती काय मराठी मुलगी म्हणून आहे म्हणून आम्ही येऊन नाही बसलेलो आहे. ती आज उत्तर प्रदेशमधनं येते. या नालासोपारा वसई विरार भागामध्ये या लोकांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारच्याच लोकांना इमोशनल करून मतदान घेतलं ना. आज तिथल्या 1000-1500 किलोमीटरवरनं आलेल्या मुलीवर आज असा प्रसंग ओढावलाय. तिला धमक्या दिल्या जात आहेत, तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे, तिला नको नको त्या घाणेरड्या भाषेत बोललं जात आहे. एक महिला म्हणून इथल्या आमदारांनी तिची दखल घ्यायला नको. तुम्ही आमदार झालात याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही एखाद्या महिलेची बाजू घ्यायला मागे पुढे पाहायला पाहिजे. आज आम्ही माझ्याबरोबर उभाटाची जी लोक आहेत, माझ्याबरोबर बहुजनचे माजी महापौर आहेत, हे आम्ही तिघही इथे यासाठीच आलेलो आहे की वसई विरारमध्ये काहीतरी चुकीचं घडते. असं आमच्याकडे एक म्हण आहे, माकडाच्या हातात दिली खोलीत, अशी एक म्हण आहे. असं झालंय का वसई विरारकडनं की चुकीच्या माणसाच्या हातात वसई विरारचं राज्य दिलं गेलेलं आहे आणि ते आता वसई विरार जाळच सुटलेले आहेत. मी परत सांगतो, तुम्हाला जर माज आला असेल तो माज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही सगळेच विरोधक एकत्र येऊन उतरवल्याशिवाय राहणार नाही. एका मुलीच्या बाबतीत जर तुम्ही अशा प्रकारे वागत असाल तर तुम्हाला या महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल. या मुलीसोबत आम्ही सगळे खंबीर उभेच आहोत. उद्या वेळ पडली तर या मुलीसाठी आम्ही पोलीस आयुक्तांकडे पण जायची वेळ आली तर त्यांच्याकडे जाऊ आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे पण जाऊ. पण या मुलीला न्याय मिळवून आम्ही दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीला शोधा, तात्काळ अरेस्ट करा. तिची FIR दाखल झाली आहे ना, FIR दाखल झालेली आहे. FIR नुसार त्या जो कोणी आरोपी आहे त्याला अरेस्ट करावी ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पत्रकार आदिती सिंग म्हणजे एक महिला आहे आणि लोक तिला ओळखतात सर्व. तिच्या बाबतीत ही परिस्थिती आहे तर दुसऱ्या महिला कुठे आपल्या सेफ आहे. एवढ्या वर्ष आपण फक्त एवढं बघत होतो की नालासोपारा वसईमध्ये रात्री 3:30 वाजता पण जर महिला आली ती सेफ आहे. मग आता कुठे गेलं? एक महिला, तिला ओळखतात सर्व, एक पत्रकार आहे आणि तिच्या बाबतीत ही परिस्थिती. रात्री जेव्हा मला माहित पडलं की ती मुलगी लढत होती आणि सांगत होती की माझी आई बोलते चलो आपण गाव जाते वापस, मी काय दहशत, हे कुठलं परिवर्तन आहे? आणि जर हे असं असेल तर जेवढे म्हणजे आम्ही आज एक पक्ष म्हणून नाही आलो, पण जिथे अशा महिलांवर, मग ती बीजेपीची पण महिला असू दे, जर बीजेपीची महिलांवर पण जर असा अत्याचार होत असेल आणि जी हडसूड होत असेल तर आम्ही सर्व त्या महिलांसाठी उपस्थित उभे राहणार. आणि आता तरी हे आम्ही फक्त तुमच्या समोर बोलतो, वेळ आली तर रस्त्यावर उतरणार आहे. आरोपीला त्या रामाच्या नावाने तुम्ही चालतात, त्या रामासाठी आमचे स्वर्गीय बाळासाहेबांनी सुरुवात केलेली होती आणि तिकडेच राम बसवलेला आहे. आणि तुमच्यापेक्षा पहिला अधिकार आमचा आहे. मनसे आणि शिवसेनेचा पहिला अधिकार आहे रामावर. तुम्ही फक्त झेंडे घेऊन रामाचे धावतात, पण अशा महिलेवर जर अत्याचार करत असेल तर या विरारमध्ये आम्ही अजिबात खपून घेणार. आज आमच्यावरती 100-125 लोक अशाच केसेस झालेत. वेळ आली तर जर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई नाही केली तर 307 पर्यंत मी स्वतः माझ्यावर केस घेईन, हे लक्षात ठेवा. त्या आरोपीला जर पोलिसांनी शोधलं नाही तर आमचे कार्यकर्ते समोर जाऊन जिथे मिळेल तिथे पाय तोडू द्यायचे, हे मी तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतो. महिला जर खचली, पत्रकार आहे तर आम महिला भिडू शकते विरार वसईमध्ये रात्री, आणि ते आम्ही होऊन देणार नाही. कितीही मोठं आंदोलन झालं, कितीही रस्त्यावर उतरावं लागलं, आमच्यावरती कितीही केसेस झाल्या तरी आम्ही या मुलीसाठी लढणार. आदिती सारख्या कुठल्याही महिला असू दे, जिथे अन्याय अत्याचार वसई तालुक्यात होते, तिथे आम्ही सर्व म्हणजे आम्ही जेवढे आहेत ते आम्ही त्या परिस्थितीमध्ये. माझे आमदार सतीश ठाकूर होते. सतीश ठाकूर जेव्हा ते अधिकाऱ्यांना विचारत होते ते त्यांना हलक्यात घेत होते, ते म्हणजे त्यांना विचारत सुद्धा नव्हते. म्हणजे एक माजी आमदार मला प्रश्न विचारतो, तुमच्या समोर हात जोडतो, विनंती करतो, त्यानंतर मग त्यांना आम्ही शिवसेनेचं रूप कायदे दाखवून दिलेलं आहे. आमच्यावर हे छोटे मोठे गुन्हे करूच नका तुम्ही. ज्या मुलीचा आरोपी जर तुम्ही शोधला ना त्याला आम्ही शोधू आणि मग काय सजा द्यायची ती आम्ही देऊ. मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहोत. आज सकाळी हितेंद्र ठाकूर साहेबांशी पण माझं बोलणं झालं. त्यांनी पण सांगितलंय की अविनाश आपल्याला त्या मुलीच्या बाजूने उभं राहायचंय, ताकदीने उभं राहायचंय. तिला न्याय मिळवून देईपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाहीये. आणि त्यांनी म्हणून त्यांच्या माजी महापौरांना देखील इथे आज पाठवलेला आहे. आता आम्ही सगळे मिळून
एक तर पोलिसांनी आरोपी शोधावा, नाही तर आम्ही आरोपी शोधणार. पोलिसांनी आरोपी शोधला तर तो नीट पोलीस स्टेशन पर्यंत जाईल, पण जर आम्ही शोधला तर तो नीट पोलीस स्टेशन पर्यंत येईल याची खात्री आम्हाला देखील नाही. धन्यवाद.